उन्हाळ्याची चाहूल लागली की बघा मार्केटमध्ये भरपूर हिरव्या भाज्या यायला लागतात, जशी गोड, तांदूळ, जिरा, म्हणजे उन्हाळी स्पेशल भाज्या म्हणू शकतो. आपल्या शरीराला भरपूर थंडावा द्यायचं काम ह्या भाज्या करतात. भरपूर पौष्टिक असतात आणि बनवायची रेसिपी म्हणाल तर खूप सोपी. काही नाही, लाल मिरच्या आणि भरपूर लसूण, त्या व्यतिरिक्त याला काहीही लागत नाही. आणि कढईभर जरी दिसत असली ना तरी भाजी बनून तयार झाल्यानंतर फक्त प्लेटभरच बनते ही. आज आरोहीला आलूचे पराठेही हवे होते, सो तेही बनवले. त्यानंतर सर्व कामं पटपट आटपून मी आले गार्डनमध्ये, कारण गार्डनची आज भरपूर कामं करायची होती. हे ॲग्लोनिमाचं प्लांट दिसतंय ना तुम्हाला, इतकं बुशी झालंय आणि म्हणून म्हटलं चला याची ना एखादी कटिंग घेऊ आणि दुसरं प्लांट तयार करू, म्हणून याची कटिंग घेतली. प्लांट डायरेक्ट मातीत न लावता मी 8-15 दिवस ते पाण्यात ग्रो होऊ देते. रूटिंग स्टार्ट झाली की मग ते मातीत लावते. आणि आता मनावर दगड ठेवून मी अगाव्याचं झाड जे आहे हे डिस्कार्ड करणार आहे. आता इथे तुम्ही जर गार्डनर असाल तर माझ्या फिलिंग समजू शकता. पण ते प्लांट इतकं टुचत होतं की त्यामुळे भरपूरदा मला आरोहीच्या पप्पाचा म्हणजे ओरडा खावा लागला, म्हणून ते मी काढून टाकलं. आणि चला आता मोस्ट रिक्वेस्टेड गोष्ट म्हणजे बऱ्याचदा कमेंट्स येतात की ताई जे तू DIY इथे या शेल्फमध्ये डेकोरेट केलेले आहे ते दाखव. सो तेच तुम्हाला आता जवळून दाखवते आहे. हा स्वान आणि हे गणपती बाप्पा फ्लिपकार्टवरनं बोलवलेत. बाकी सर्व जे आहे मी हाताने बनवलेल्या वस्तू आहेत. आणि डिटेलमध्ये पाहायचे असतील ना तर लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत आणि कशा काय बनवल्या तेही शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. सो लॉंग व्हिडिओ खाली टॅग करते, नक्की पहा. चला.